नमस्कार, आपण पाहत आहात सतर्क इंडिया न्यूज. प्रवेशोत्सव 2026-27 श्री संत तुकाराम विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज मल्हारपेठ, तालुका भाटण, जिल्हा सातारा. माझ्यासोबत आहे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री समीर कदम. तालुक्यामध्ये बघितलं तर शाळेचं नाव खूप मोठं आहे. त्यामुळे आता ॲडमिशन सुद्धा जर बघितलं असेल तुम्ही आता तर शाळेमध्ये ॲडमिशन हे आम्हाला म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त आहे. त्याचं कारणच हे आहे. शाळेबद्दल त्या शाळेचा नावलौकिक पहिल्यापासूनच जास्त आहे. बाहेरच्या गावचे लोक पण भरपूर इकडे येऊन भाड्याने राहून पण इकडे शाळेत ॲडमिशन घेतात. जनगणनेची ड्युटी करत असताना पालक विचारायचे आमच्या विद्यार्थ्यांना तुमच्या शाळेत प्रवेश मिळेल का. त्याच्यावरूनच आम्ही त्यावेळेला लक्षात आलं आमच्या की आमच्या शाळेतून खूप प्रवेश होणार आहे. आणि आज आपण पाहिलंच की प्रवेशाची रीत कशी लागलेली होती. किती पालक बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित होते आणि खरोखरच आदर्शवत शाळेमध्ये या पालकांनी ॲडमिशन घेतलेलं आहे. कारण या शाळेविषयी त्यांचा विश्वास आहे. आमच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक त्यांनी नवीन नवीन उपक्रम प्रकल्प या ठिकाणी राबवलेले आहेत. विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास हाच ध्यास त्यांनी त्यांचा असल्यामुळं गेल्या वर्षापासून त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे शाळेचं कामकाज चालवलेलं आहे. विद्यालयाचे प्राचार्य संजय सुमन शिवाजी पवार सर, ऍडमिशन्स वाढतायत, तेवढी गुणवत्ता वाढण्याचं सिक्रेट काय? माझे सर्व गुरुदेव कार्यकर्ते पालक यांनी घेतलेली एक मेहनतच आहे. आणि खऱ्या अर्थानं पालक विश्वास केव्हा ठेवू शकतात त्या शाळेवर, तर तिथं विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. आणि निश्चितपणे या विद्यालयामध्ये अतिशय उत्कृष्टपणे कामकाज चालतं. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे या वर्षामध्ये लागलेले सर्वच निकाल पाटण तालुक्यामध्ये अग्रेसर आहेत. आणि निश्चितपणे याचाच परिपाक म्हणून की आम्ही स्वतः कोणत्याही पद्धतीचं आमिष न दाखवता केवळ गुणवत्तेच्या आधारावरच या ठिकाणी पालक स्वतःहून ॲडमिशन घेतात. हेच त्याचं मुख्य गणित आहे. ऍडमिशन्स का वाढतात तर आज प्रत्येक शिक्षक आणि गुरुदेव शिक्षिका असेल त्यांनी घेतलेलं हे योगदान, त्यासोबतच विश्वास, पालकांनी ठेवलेला विश्वास, असं एक छान दुग्ध शेतकऱ्याचा योग असंच म्हणता येईल. म्हणजे तुमचा प्रवेशोत्सव इथं संपन्न झाला. तुमच्या या शाळेला 26-27 शैक्षणिक वर्ष 26-27 सदर केली आणि संपूर्ण प्रेक्षक, प्रत्येक घरातील प्रत्येक प्रेक्षक यांना मी विनंती करते की आज आपण शुभेच्छा देतोय आणि धन्यवाद सर.